श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जय गणेश. अंगारकी चतुर्थीचे महत्त्व. वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे अंगारकी चतुर्थीचे महत्त्व. संकट चतुर्थी अंगारकी म्हणून का संबोधली जाते, का ओळखली जाते, याबाबतची उपयुक्त माहिती जाणून घेणार आहोत आपण. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केला जातो. आपल्याला घरी संध्याकाळी देवाऱ्याला मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो. परंतु हीच संकट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा हिला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. यामागची कथाही तितकीच रंजक आहे, तितकीच जाणून घेण्याची आतुरता आपल्याला लागलेली राहते. कृतयुगात अवती नगरीत वेदवेते, अग्निहोत्री, ऋषी भरद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासून मानव सृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. या ऋषीकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वदी वृक्षांचे सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता, जो 7 वर्षांचा झाल्यावर पृथ्वी त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्यांचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितली. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं 1 सहस्त्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेली संकष्ट चतुर्थीचा. स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचा आणि त्रैलोकात विख्यात व्हायचे वरदान त्यांनी प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितले. यावर गणेशाने सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्ट चतुर्थी ही तुझ्याच अंगारिका ह्या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास 21 संकष्ट केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या ह्या सहस्त्र वर्षांच्या तपश्चर्येचे पुण्य युगायुगे त्याच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, ते ऋणमुक्त होतील. अशा प्रकारे त्रैलोकात तू विख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अकारका सारखा लाल आहेस म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृतपान करशील. त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे तेव्हा पासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणून ज्या गणेश भक्तांना प्रति मासी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे व्रत उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी, की ज्यामुळे 21 संकष्ट केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन ही दिले गेले आहे. म्हणूनच मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी ही अंगारकी योग असल्याने आपल्यालाही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले महत्त्वाचे कामे मार्गी लागण्यासाठी इच्छुकांनी आपले जे काही कामे अडकलेली आहेत हे सगळी कामे मार्गी लागण्यासाठी इच्छुकांनी उद्याची आजची अंगारकी मात्र अवश्य धरावी. कारण अंगारकीला ब्रह्मांडातील मंगळ ग्रहांच्या पुण्यलहरी 1 सहस्त्र पटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे अंगारकी चतुर्थी धरण्यास त्या पुण्यलहरींचा निश्चितच फायदा होतो. हे आणि ह्या दिवशी मात्र खालील श्लोक म्हणून चंद्रदर्शन करून उपवास सोडावा. खालील म्हणजे मी जी काही आता तुम्हाला श्लोक सांगणार आहे तो. तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा
अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये. कारण ज्या दिवशी आपण संकष्टी चतुर्थी धरतो त्याच दिवशी चंद्र उदयाच्या नंतर जेव्हा चंद्र निघेल, चंद्राची पूजा करून आपण संकष्टी चतुर्थी सोडून घ्यायची आहे. असं नाही आहे की आपण दिवसभर उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताच्या नंतर ही उपवास सोडायचा. हे चतुर्थी होत नाही, मंजूर होत नाही. कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्यांचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि रुचत नाही. म्हणून त्यांच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि सोयीस्कर. गणेश अंगारकी श्लोक. गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदाय संकष्टहरमे देव ग्रहाणुनमस्तुते. कृष्णपक्षे चतुर्थी संपूजिती विद्येद्यस्ति क्षिप्रप्रसिद्धी देवेशे अंगारकाय नमस्तुते. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. अशा पद्धतीने हा गणेश अंगारकी श्लोक आहे. हा गणेश अंगारकी श्लोक आपण चंद्रोदयानंतर जेव्हा चंद्राची पूजा करून तेव्हा म्हणून घ्यायचा आहे. मग आपली अंगारकी संकष्ट चतुर्थी सोडायची आहे किंवा उपवास सोडायचा आहे. अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ इथंच संपवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे उद्याचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा.